पतंग उडवण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून 6व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली। बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप असून या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्लोक नितीन बांदल, वय वर्ष 12, राहणार सोरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे। याबाबत त्याचे मामा अमोल सुभाष इंगवले यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर आणि महेश धूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 8ला शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास श्लोक घराजवळ सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील इमारतीत पतंग उडवण्यासाठी गेला होता। इमारतीतील जिन्यांना कठडे नसल्यानं 6व्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला। गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद सिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहाय्यक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। बांधकाम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानं बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, पुणे। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।